नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सोमवारी मार्केट कशा पद्धतीने कामकाज करू शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्या अगोदर एक महत्त्वाची माहिती घेऊयात. पहा, विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ या आठवड्यामध्ये मला बनवायला जमलेला नाही आहे. पण पहा, जेव्हा कधी निगेटिव्ह न्यूज यायला सुरुवात होतात ना, तर त्या एका पाठोपाठ एक येत असतात. आणि हे लक्षात घ्या, मार्केटला वरती जाण्यासाठी नक्कीच कोणत्याही न्यूजची आवश्यकता नसते. परंतु मार्केटला ज्यावेळेस डाऊन साईडला यायचं असतं ना, त्यावेळेस नक्कीच काही ना काही न्यूजची आवश्यकता असते. आणि त्या न्यूज कंटिन्युअस येत आहेत. म्हणजे इराण-इस्रायलचे वॉर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, म्हणजे FNOचे जे काही नवीन नियम आले ते असेल किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये अजून एक भर म्हणजे जे काही झालेलं आहे ना, आजचे जर तुम्ही पाहिले असतील एक्झिट पोल जे आलेले आहेत, त्याने खूप मोठा परिणाम मार्केटवरती होऊ शकतो का. खरं तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर एवढे मोठे राज्य नाही आहेत की त्याचा परिणाम होईल. परंतु त्याचा परिणाम का होऊ शकतो, कारण का जे युनियन गव्हर्नमेंट आहे, म्हणजे भारताचं जे गव्हर्नमेंट आहे ना, ते स्टेबल गव्हर्नमेंट नाही आहे. आत्ता जरी आपल्याला स्टेबल दिसत असलं तरी चंद्रबाबू नायडू यांची पार्टी असेल किंवा बिहारची जी पार्टी आहे ती पार्टी असेल, तर याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. जर ही दोन्ही राज्य भाजपच्या हातून जातील, सध्या जे दिसत आहेत, तर ते वाटलं तर केंद्रातही काहीतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मग त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये एक निगेटिव्ह सेंटिमेंट पुन्हा पाहायला मिळू शकतं. म्हणजे आत्ता जर तुम्ही गिफ्ट निफ्टी पाहिलीत तर थोडंफार प्लस आहे, परंतु हे कदाचित उद्या सकाळी वाईप आऊट होताना तुम्हाला पाहायला मिळू शकतं. आणि मग जर 24,800 मी फक्त सांगून ठेवतो आहे, बाकी डेली ॲनालिसिस किंवा डेली कॅन्डल जर पाहिली तर मी नक्की उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये हे क्लिअर करेल. 24,800 जर लेवल ब्रेक झाली आणि मार्केट जर याच्या खाली बंद झाले ना, तर आपण 24,000साठी सुद्धा तयार होत आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे उद्याच लगेच 24,000साठी ट्रेड करायचा अशातला भाग नाही आहे. 24,800च्या खाली जर बंद होतं आहे डेली कॅन्डल, तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये डेली कॅन्डलवरती ॲनालिसिस सांगेन आणि मग आपण 24,000साठी तयार होत आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता उद्यासाठी महत्त्वाचे लेवल काय असणार आहे, त्या अगोदर शुक्रवारी जे काही कामकाज झालेलं आहे, पहा शुक्रवारी खूप चांगली मुवमेंट आपण पाहिलेली आहे. म्हणजे सुरुवातीला कंटिन्युअस मार्केट वरती गेलेलं आहे, अगदी 12-12:30पर्यंत 25,500च्या आसपास मार्केट पोहोचलेलं होतं. आणि अगदी इमिजिएट एक फॉल आपण पाहिलेला आहे. 15 ते 20 मिनिटांमध्येच मार्केट पुन्हा 25,100 25,150पर्यंत पोहोचलेला आहे. आणि तो फॉल मग त्यानंतर कंटिन्यू राहिला आणि जवळजवळ डे लोला मार्केट बंद झालेलं आहे. पहा काल म्हणजे शुक्रवारी काय झालं असं बऱ्याच जणांचं, पहा सेल ऑन राईटची जी स्ट्रॅटर्जी होती, म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथे इथे इथपर्यंत प्रत्येकजण पुट घेत असणार आहे. प्रत्येक राईजला वाटलं असेल की आत्ता मार्केट पडते, आत्ता मार्केट पडते, म्हणजे जेव्हा कधी मार्केट वरती जात होतो ना, सगळेजण पुटमध्ये बसले असतील. आणि इथेच संधी मिळाल्याच्या नंतर बऱ्याच जणांचा लॉस, म्हणजे कोणाचा 50,000 असेल, कोणाचा 60,000 असेल, कोणाचा 1,00,000 असेल, हा लॉस असेल. या 2 कॅन्डलनेच त्यांचा लॉस बऱ्यापैकी कव्हर झालेला असणार आहे. आणि मग ते थोडंफार लॉस कमी करून एक्झिट झालेले असतील आणि पुन्हा कॉलच्या ट्रेडमध्ये इथे बसण्याचा विचार असेल. परंतु काय झालं, या सकाळच्या ट्रेडमध्ये फसून राहिल्यामुळे त्यांना हा मूव्ह कॅप्चर करता आलेला नसणार आहे. हे बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये झालं. एखादाच असेल की ज्याने इथे काही पाहून जर सेल पोझिशन क्रिएट केली असेल आणि तर पूर्ण प्रॉफिट राईड करण्याची त्याला संधी मिळाली असेल. असे बोटावर मोजणे इतके असतील. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही नक्की हा मूव्ह कॅप्चर केलेला आहे की हा मूव्ह कॅप्चर केलेला आहे. जर तुम्ही हा मूव्ह कॅप्चर केला असेल ना, तर तुम्हाला या मूव्हमध्ये ट्रेड करण्याची आवश्यकता नव्हती, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही सकाळी सेल ऑन राईटसाठी योग्य संधी पाहत असाल, पहा इथे एक चांगली संधी मिळाली होती, या संधीला शॉर्ट पोझिशन बनवली असेल, तर मग तुम्हाला हा मूव्ह भेटला असेल, हा मूव्ह तुम्हाला सोडून द्यावा लागला असणार. मार्केटमध्ये प्रत्येक मूव्ह आपण कॅप्चर करू शकत नाही, काही सोडून द्यावे लागतात आणि काही मूव्ह कॅप्चर करून मग त्याच्यामध्ये तुमचं जे काही रिस्क रिवॉर्ड असेल त्याप्रमाणे काम करावं लागतं. आता महत्त्वाचं काय आहे, सोमवारसाठी आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो. एक तर इम्पॅक्ट एक्झिट पोलवरती किती येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि मग मंगळवारी रिझल्ट आहे, त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला मंगळवारी पाहायला मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना, उद्यासाठी आपण पुन्हा सेल ऑन राईज हीच स्ट्रॅटर्जी यूज करणार आहे. कारण का पुन्हा एकदा जे काही प्रकरण आहे इस्रायल इराण, सध्या ग्लोबल मार्केट तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतील, सगळेच ग्लोबल मार्केट आत्ता काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत, ते एक सेंटिमेंट आहे. परंतु आता आपल्याकडे अजून एक निगेटिव्ह न्यूज वाढली आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, सेल ऑन राईजचाच विचार करणार आहे. कधी जर मार्केट फ्लॅट ओपन होते ना, तर 25,100 असेल, 25,150 असेल, या लेवलपर्यंत कुठेही जर संधी मिळते सेल ऑन राईज, याचा अर्थ मार्केट या पद्धतीने कॅन्डल बनवत चालली आणि तुम्ही सेल करताल असं होत नाही. काहीतरी इथे एक फॉर्मेशन बनते किंवा हा झोन बनला, हा झोन ब्रेक होताना फॉर्मेशन बनले, तर आणि तरच पुट साईडचा ट्रेड आपण प्लॅन करणार आहोत. छोटा मोठा जो काही स्टॉप लॉस बनेल, जे फॉर्मेशन असेल तो, म्हणजे वरती जाताना फ्लॅटने जाऊ द्यात किंवा गॅपअपच्या केसमध्ये. गॅपअप केस बेस्ट असणार आहे. जर गॅपअप होतं आहे, गॅपअपच्या केसमध्ये काय करतात, 100-150 पॉईंट गॅपअप होतं आहे आणि पहिलीच कॅन्डल रेड कॅन्डल यासारखी फॉर्म होती आहे, तर या कॅन्डलचा जो काही हाय असेल ना, हा आपला SL प्लेस करा आणि डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे आपल्याला. आता
सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, उद्यासाठी आपण अपसाईडचा ट्रेड शक्यतो अवॉइड करणार आहे. लक्षात घ्या, काय करणार आहे, शक्यतो अवॉइड करणार आहे. आणि जर तुम्हाला ट्रेड करायचंच असेल तर ॲटलिस्ट 2500-150 ब्रेक होईपर्यंत विचार करायचा नाही. 2500-150च्या वरती सस्टेन होते तर तुम्ही इथे 30-40% क्वांटिटीनेच ट्रेड प्लॅन करायचा आहे. आपण काय करणार आहोत, मार्केट डाऊन साईडला येते त्याच्यामुळे अपसाईड उद्याच्या दिवस अवॉइड करायची. वरती जाऊन क्लोज होतं, एक चांगली मुवमेंट होती, क्लोज होती, तर आपण मंगळवारपासून त्याचा विचार करूयात. फ्लॅट आणि गॅपअपच्या केसमध्ये आपण सेल ऑन राईजचाच विचार करणार आहे. आता फ्लॅट ओपन होते आणि खाली चालायला सुरुवात करते, तर महत्त्वाची लेवल जी आहे ती लक्षात ठेवा, 24,980 या लेवलवरती फोकस करा. जर 24,980 ही लेवल ब्रेक होती आहे फ्लॅट ओपनिंगने, डेफिनेटली जो काही झोन बनेल किंवा जे काही पहिली कॅन्डल बनते आहे किंवा एक 50 पॉईंटचा 40 ते 50 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस थोडा मोठा येईल. कारण का हा जो मूव आलेला आहे ना शेवटच्या अर्ध्याचा, म्हणजे याच्यामध्ये काय होऊ शकतं, बऱ्याच जणांना प्रीमियम डीकेमध्ये बाहेर काढण्याचा प्रयत्न असू शकतो. बऱ्याच जणांनी आता आणि एक संधी दाखवण्यासारखं असू शकतं की मार्केट अपसाईडला जाते म्हणून इथे बरेच जण कॉल घेऊन गेलेले असतील, तर त्यांनाही अट्रॅक्ट करण्यासाठीचा हे मूव असू शकतो. म्हणून थोडा मोठा स्टॉप लागेल 40 ते 50 पॉईंटचा. आणि टार्गेट जे असेल तुमचं 24,920 आहे, 24,860-850 आहे आणि त्यानंतर 24,800 आहे. हे अगदी छोटे छोटे टार्गेट दिलेले आहेत. पण जर मार्केट याच्या खाली निघते ना तर कदाचित एक 400 ते 500 पॉईंटचा फॉल म्हणजे फायनल टार्गेट जे आहे ना 24,600पर्यंत येऊ शकतं. बाकी मधले जे टार्गेट आहेत मी ते टेलिग्राम चॅनलला अपडेट करेन. परंतु एक शार्प फॉलसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो जर एक्झिट पोल आणि वरचं जर अजून काही एक्सलेट झालं तर त्याचा इम्पॅक्ट आला. तर हे छोटे टार्गेट अगदी 5-5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये किंवा 15-15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. आता कॉशियस केस कोणती असू शकते, जर गॅप डाऊन होते 150 ते 200 पॉईंटच्या आसपास जर गॅप डाऊन होते ना तर थोडं अवघड असणार आहे. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्राईज ॲक्शन पाहावी लागणार आहे. आता प्राईज ॲक्शन कशी पाहणार आहात तुम्ही, तर पहिला अर्धा ते पाऊण तास ॲटलिस्ट 45 मिनिटं तरी, म्हणजे 15 मिनिटाच्या 3-4 कॅन्डल असतील किंवा 5-5 मिनिटाच्या 5-10 कॅन्डल असतील, तर हे तुम्हाला पाहावं लागणार आहे. पहिले 45 मिनिटं ते 1 तास तुम्हाला काय करायचं आहे पाहायचं आहे. जर सपोज इथे मार्केट ओपन होते 24,850च्या आसपास, तर ज्या पॉईंटला ओपन होते ना त्याच्या वरती आहे की खाली आहे 1 तासानंतर हे पाहायचं आहे आणि नंतर ट्रेड करायचं. जर त्याच्या खाली असेल, ओपनिंग पॉईंटच्या खाली असेल, तर डेफिनेटली तुम्ही सेल पोझिशन क्रिएट करू शकता. जर याच्या वरती असेल ना तर थोडं अगदी 30 ते 40% क्वांटिटीने तुम्ही बाय साईड ट्रेड, कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता, छोटा मोठा स्टॉप लॉस लावून. हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे तुम्ही प्राईज ॲक्शन पहा किंवा एखादं फॉर्मेशन बनते, कोणतंही फॉर्मेशन असेल तर त्या पद्धतीने गॅपडाऊनच्या केसमध्ये थोडा सावध ट्रेड आपल्याला निफ्टीमध्ये करावा लागणार आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी नक्कीच वीक आहे, पण निफ्टीमध्ये एक शार्प फॉल येतोय. बँक निफ्टी तेवढा शार्प कट दाखवत नाही आहे गेल्या काही दिवसापासून. जर आपण पाहतोय नक्कीच डाऊन आहे, पॉईंट वाईज आहे, पण ज्याला शार्प कट आपण म्हणतो ना तो निफ्टीमध्ये खूप रुथलेसली निफ्टी खाली येते, तसं बँक निफ्टी नाही आहे. पण बँक निफ्टीमध्ये सुद्धा अपसाईडचा ट्रेड सध्या तरी आपण अवॉइड करणार आहोत. ॲटलिस्ट 51,800-850च्या वरती जोपर्यंत निघत नाही आहे, आणि 850, 51,850च्या वरती सुद्धा काय पूर्ण क्वांटिटी नाही, 30 ते 40% क्वांटिटी, मग तुम्ही 52,000, 52,200, 52,350 हे टार्गेट ठेवू शकता. छोटे टार्गेट असणार आहेत अपसाईडला आणि क्वांटिटीसुद्धा 30 ते 40% क्वांटिटीनेच काम करायचं आहे. डाऊन साईड मात्र सिव्हिअर असू शकते. कधी जर 51,350 ही लेवल ब्रेक होती आहे ना तर तुमच्यासाठी 50,000 ते 49,800च्या लेवलसुद्धा ओपन होते. लक्षात घ्या, खूप मोठा आहे. जर इथून विचार केला आपण 51,350 म्हणजे हे 1,300 पॉईंट, ते जवळजवळ 1,500 ते 1,600 पॉईंटचा आपण विचार करतो आहे, परंतु त्याच लेवल ओपन होत आहेत. मध्ये मार्केट थांबण्याची शक्यता खूप कमी आहे. पण डायरेक्ट एवढ्या मोठ्या टार्गेटसाठी आपण प्लॅन करणार आहे का, तर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. जर 350 ब्रेक होते तर 450 हे तुमचा स्टॉप लॉस असतो, म्हणजे त्याच्या आसपास जे काही फॉर्मेशन बनेल तिथे तुमचा स्टॉप लॉस प्लेस करून तुम्ही पहिलं टार्गेट हे 51,050 ठेवू शकता. त्यानंतर 50,800 आहे, 50,500, 50,350 आणि 50,000 या पद्धतीने टार्गेट तुम्ही ट्रेल करत चालायचं आहे. फ्लॅट ओपनिंगने खाली जाते किंवा गॅपअप होतं आहे, इथे सुद्धा सेल ऑन राईटचाच विचार करायचा आहे ॲटलिस्ट 51,850पर्यंत. जर गॅपडाऊन होते म्हणजे 51,000च्या आसपास कुठेतरी गॅपडाऊन होतं आहे ना, तर मग जे निफ्टीमध्ये डिस्कस केलेलं आहे की पहिला अर्धा पाऊण तास वाट पहा काय होतं आहे, किंवा जर पहिलीच मोठी कॅन्डल बनते आहे त्या कॅन्डलचा लो ब्रेक होतोय तर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. अपसाईडला मार्केट जाते, एक दिवस जाऊ द्या, काही फरक पडत नाही. एक दिवस जर अपसाईड कंटिन्युअस, इथून सुद्धा काय होऊ शकतं, हा महत्त्वाची लेवल आहे, सपोर्ट घेतला आहे निफ्टीमध्ये, हे 25,000 महत्त्वाची लेवल आहे, सपोर्ट घेतला आहे, कंटिन्युअस वरती जाते. 300-400 पॉईंटची मुवमेंटसुद्धा निफ्टीमध्ये येऊ शकते किंवा 1,000 पॉईंट बँक निफ्टीमध्ये एक दिवस गेल्याने काही फरक पडत नाही. दुसऱ्या दिवशी अपसाईडला मार्केट क्लोज होतं आहे, काहीतरी फॉर्मेशन बनतं आहे, तर आपण ट्राय करूया. परंतु सध्याला सेल ऑन राईटचाच विचार करायचा आहे. तिसरं, आता ज्यांच्या मंथली वीकली एक्सपायरी संपत आलेली आहे त्यापैकीच एक आहे मिड कॅप
पण मिड कॅपमध्ये अजूनही खूप चांगली संधी मिळू शकते. मी इथे लेवल डिस्कस करण्यापेक्षा डायरेक्ट टार्गेट डिस्कस करतो की काय असू शकतं. ॲटलिस्ट 12,920 ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही. इथूनही खूप मोठं टार्गेट येण्याची शक्यता कमी आहे. 13,000 असू शकतं आणि जर 13,000 ब्रेक झालं दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान किंवा त्याच्यानंतर तर एक शॉर्ट कवरिंगचा ट्रेड तुम्हाला 1300पर्यंत घेऊन जाऊ शकतो. मोठे आहे कारण 13,000चा इंडेक्स आहे, मोठा आहे, परंतु थोडं सावध ट्रेड इथे. डाऊन साईड मात्र चांगली होऊ शकते. जर 12,780 किंवा 775 छोटे इंडेक्स आहे म्हणून 5-10 पॉईंटने फरक पडतो, तर 770, 775 ही लेवल जर ब्रेक झाली ना तर तुम्हाला 12,500ची लेवलसुद्धा पाहायला मिळू शकते. एक्सपायरीला 250 ते 300 पॉईंट मिडकॅपमध्ये खूप जास्त असतात. मग तुम्ही याला डिवाईड करा, जे 250 पॉईंट आहेत 3 टप्प्यामध्ये 70 पॉईंटमध्ये डिवाईड करा, म्हणजे 12,700 हे तुमचं पहिले राऊंड फिगर सांगतो. 12,700 असेल, 12,600, 620 असेल आणि त्यानंतर 12,560, 12,500 या लेवलसाठी तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. एक्सपायरी आहे. बाकी जर एक्स्ट्रा काय असेल तर मी नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेन. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.